हाय, मी संदेश पाटकर. आम्ही आता मार्केटमध्ये चाललेलो आहोत, बाजारमध्ये. चला बघूया मार्केटमध्ये काय भेटतं का. ही रश्मी बरं आणि मी दोघं आम्ही चाललेलो आहोत. बघूया तरी आज मार्केटला काय भेटतं. हा चढवाचा रोड आहे, थोडा चालता दम लागतोय, पण मार्केटला जायची उत्सुकता असल्यामुळे आम्ही चाललेलो आहोत. आजूबाजूला पूर्ण जंगल आहे, जंगलामधून छोटीशी एक वाट आहे, वाटेमधून चाललेलो आहोत हळूहळू करत. फायनली एवढा मोठा चढाव आम्ही आलेलो आहोत. एक तर जंगलामधून असा रोड आहे. ही दमली तरी हाताचे निशाणे दाखवतच आहेत. आम्ही वालावलच्या मार्केटला चाललो आहे. मध्ये हे खंदरबीचं मंदिर. चला जाऊया मंदिरात, आईचं दर्शन घेऊन मार्केटला जाऊया. ही आई खंदरबी दर्शन कर, पाया पडून दर्शन घेऊया आईचं. तिचं टिका लावून मस्त असं मंदिर आहे, प्राचीन मंदिर आहे. देवीचा आशीर्वाद घेऊन आम्ही चाललेलो आहे. हे मंदिर खंदरबी आईचं मंदिर आहे. आई खंदरबी देवीचं दर्शन घेऊन पुन्हा आम्ही वालावलच्या मार्केटसाठी निघालेलो आहोत. बघू आता मार्केट किती लांब आहे ते. पुन्हा आजूबाजूला जंगल आहे, पूर्ण शांतता आहे एकदम. असं वाटतं इथेच गाव, असं वातावरण शांत आहे, शांत तसं आहे. मनाला खूप आनंद देणार असं हे वातावरण आहे. शांततेचं एक प्रतीक म्हणावं लागेल. मार्केटला जाता जाता लक्ष्मीनारायणाचं दर्शन घेऊन आम्ही पुढे मार्केटमध्ये जायचा विचार केलेला आहे. आणि आता आम्ही लक्ष्मीनारायण रवनाथ मंदिरकडे जाणार आहोत. असंच फिरायला आलो तर म्हटलं आता मंदिरामध्येही जाऊन दर्शन घेऊन आम्ही पुढे मार्केट फिरून येऊ. शॉर्टकट मार्गाने आम्ही आलो आहेत आणि मेन जो रोड आहे त्या रोडला आम्ही आता टच होत आहोत. मेन रोडवरून लक्ष्मीनारायणाच्या मंदिरात जाऊन लक्ष्मीनारायणाचं दर्शन घेऊन आम्ही पुढे मार्केटला निघू वालावलच्या. मेन हायवे आहे, मेन हायवेला आलो आहोत. पहिला रवनाथाचं मंदिर भेटेल, तिथे दर्शन घेऊन मी लक्ष्मीनारायणाच्या मंदिरात जाऊ. हे रवनाथ मंदिर आणि या मंदिरामध्ये आम्ही आता देवाचं दर्शन घेण्यासाठी आलो आहे. हे रवनाथ महाराज यांचं दर्शन घेतलेलं आहे आम्ही. त्यांचं दर्शन घेऊन आता पुढची वारी करणार आहोत. पुढचं लक्ष्मीनारायणाच्या मंदिरात जाणार आहोत. असं सगळा देवाचा गाभारा अशी सुंदर अशी मूर्ती बनवलेली आहे, प्राचीन काळातलीच आहे. मस्त असं मंदिर बनवलेलं आहे आणि या मंदिराचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे. आम्ही आता लक्ष्मी महाराजांच्या दर्शनासाठी निघालेलो आहोत. हे लक्ष्मी नारायणाचं मंदिर आहे, ते पण प्राचीन आहे. त्याचं दर्शन घेऊन पुढे आम्ही जातो. हे लक्ष्मीनारायणाचं मंदिर. लक्ष्मीनारायणाच्या मंदिरात येऊन लक्ष्मीनारायणाचा पाया पडून आम्ही यांचा प्रसाद घेत आहोत. प्राचीन काळातली अद्भुत कला आहे. ते 33 कोटी देवतांचे म्हणजे मूर्ती असे बनवलेले आहे. हे लक्ष्मीनारायणाचा पायाचा प्रसाद, इथे शूटिंग पण चालू आहे. हे प्राचीन काळी तलाव आहे लक्ष्मीनारायण मंदिराच्या बाजूला. हे लक्ष्मीनारायणाचं मंदिर आहे आणि इकडे शूटिंग चाललेली आहे. शूटिंगचा सेटअप आणलेला आहे लोकांनी. कसली शूटिंग चालली आहे ती माहीत नाही, पण ती शूटिंग चाललेली आहे. इकडे शूटिंगचा सेटअप तयार करतात, तिकडे शूटिंग चाललेली आहे. आता आम्ही मंदिराकडून वालावलच्या मार्केटला निघालेलो आहोत. आम्ही आता इथे लक्ष्मीनारायणाचं दर्शन घेऊन वालावल मार्केटला निघालेलो आहोत. वालावलचं मार्केट बघून, नदी किनारा पण बघून मग आम्ही घरी जाणार आहोत. तर चला तुम्हाला पण दाखवतो वालावलीचा बाजार आणि वालावलीची नदी. हे वालावलीचं बाजारपेठ मार्केट आता हे बंद आहे. हे मंगळवारचं चालू असतं. हा वालावलचा बस स्टॉप, इथे बस थांबले जातात.
आणि हे मार्केट आहे इथं खालीपर्यंत पण बंद आहे. हे मंगळवारचं भरलं जातं. इथे पूर्ण भाज्यानी रोडच्या बाजूला दुकानं लागलेली असतात. आज बंद असल्यामुळे हे सगळं आजूबाजूला शांततेचं वातावरण आहे. चला आज मार्केट बंद आहे, तर आपण नदीच्या किनारी जाऊन तिथलं सौंदर्य दृश्य पाहूया. ही वालावची नदी, तिथे आम्ही आता आलेलो आहोत. सुंदर असं दृश्य आहे पाहण्यासारखं. इथे पण थोडं फोटोशूट बीट होत आहे. हे वालावचं कर्ली नदी, वालावची कर्ली नदी पाणी शांत असे धारेने वाहत आहे. म्हणजे संत असे वाहने वाहत आहे, शांततेत राह होते. हा नदी किनारा यायचा मार्ग आहे. इथून आम्ही आलेलो आहोत. इकडे फोटोशूट बीटला पण लोक येत असतात. आम्ही नदी किनाऱ्यावरून आम्ही घरी चाललेलो आहोत. सर्दी पण झालेली आहे, खोकला पण येतो. जर आलो मार्केटला तर मुर्गी घेऊन चाललो, म्हणजे कोंबडी घेऊन चाललो आहोत. आता असं की असा रस्सा बनवून सर्दीलाही पळवणार. आता आम्ही घरी चाललेलो आहोत. वाजलेले आहेत 4, पण वाटत आहेत 6 वाजल्यासारखं वातावरण झालेलं आहे. वाजले 4 पण वातावरण झालं आहे 6 वाजल्यासारखं. पूर्ण अंधेरा, शांत असं वातावरण. थोडा अंधेरा होत चाललेला आहे. म्हणजे 4 वाजल्याचं वातावरण वाटत नाही, 6 वाजल्याचं वातावरण वाटत आहे. या मार्गाने आम्ही चाललेलो आहोत घरी.